हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. ओके, आज आपण आपल्या चॅप्टरच्या शेवटच्या टॉपिककडे आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरिया बद्दल आपण सुरुवातीला पण शिकलो होतो, आठवतंय तुम्हाला? सगळ्यात सुरुवातीला आपण ट्रायंगल घेतलं होतं, ट्रायंगल बद्दल शिकलो होतो आणि ट्रायंगलचे आपण हाईट आणि बेस याच्याबद्दल काहीतरी शिकलो होतो. ठीक आहे, ही काय हाईट. ओके, हा ट्रायंगल आहे तुमचा ए बी सी ट्रायंगल आणि एडी काय आहे हाईट ऑफ ट्रायंगल. याच्यामध्ये आपण शिकलो होतो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू काय शिकलो होतो आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलचा एरिया घेतला होता, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आणि तो काय होता रे बेस 1 इंटू हाईट 1 डिवायडेड बाय बेस 2 इंटू हाईट 2. ओके, दिस इज नथिंग बट द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. व्यवस्थित शब्द आहे का? काय आपण लिहिलं किंवा काय बोललो मी? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, हा सगळ्यात पहिला टॉपिक होता आणि आता जो शिकत आहोत आपण तो सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे आणि तो जवळजवळ सारखा आहे बघा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आणि इथे काय दिले? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय आहे तिथे? इथे सिमिलर आहे का? नाही, या ठिकाणी सिमिलर नाहीये. सगळ्यात पहिला टॉपिक जो आपण शिकलो, सॉरी, या ठिकाणी सिमिलर आहे. सगळ्यात पहिला जो टॉपिक शिकलो त्या टॉपिक मध्ये सिमिलर कन्सेप्ट मात्र नव्हती. ओके, हा थोडासा फरक आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारतील तेव्हा फिगर तर दोघांच्या सारख्या असतील, मग तुमचं कन्फ्युजन होईल एरिया काढण्यामध्ये. ओके, तो फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. जर त्या ठिकाणी सिमिलर ट्रायंगलचा उल्लेख असेल तर तुम्हाला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हे वाला थेरम वापरायचंय. जर सिमिलर हा शब्द नसेल तर तुम्हाला ते सगळ्यात पहिलं वाला थेरम वापरायचंय, ज्याच्यामध्ये काय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बेस 1 इंटू हाईट 1 डिवायडेड बाय बेस 2 इंटू हाईट 2. हा वाला प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. ओके, चला मग आता आपण या थेरम कडे जाऊया. या थेरमचं स्टेटमेंट सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की स्टेटमेंट काय दिलेलं आहे तुम्हाला. ओके, चला मग बघूया स्टेटमेंट काय म्हणतं. सगळ्यात पहिले काय दिले बघा, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. स्पष्टपणे त्यांनी काय सांगितलंय की दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. काय सांगितलंय त्यांनी? दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. मग दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा काय होतं बघा, हा ए अँगल कोणाला कॉन्ग्रंट असेल? पी ला. बी अँगल कोणाला कॉन्ग्रंट असेल? क्यू ला. आणि सी अँगल कोणाला कॉन्ग्रंट असेल? आर ला. ओके, त्याच्यानंतर ही साइड ए बी कोणाशी या प्रपोर्शन मध्ये असेल? पी क्यू बरोबर. बी सी ही साइड कोणाला प्रपोर्शन मध्ये असेल? क्यू आर बरोबर. आणि ए सी ही साइड पी आर बरोबर काय असेल? प्रपोर्शन मध्ये असेल. म्हणजे त्यांचा रेशो इक्वल असेल. या सगळ्यांचा रेशो कसा असेल? इक्वल असेल. हे कोण सांगतं? की जेव्हा दोन ट्रायंगल्स कसे असतात? सिमिलर असतात. मग आता त्यांचं काय म्हणणं आहे, जेव्हा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात तेव्हा काय रे? रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, त्या ट्रायंगलचा जर आपण रेशो घेतला एरियाचा, एरिया ऑफ पहिला ट्रायंगल कोणता आहे? ए बी सी. हा रेशो घ्यायचा आहे कोणाशी? दुसऱ्या ट्रायंगल बरोबर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बघा काय म्हटलंय? रेशो ऑफ, बघा रेशो ऑफ एरियाज ऑफ, एरिया घेतलाय आपण कोणाचा? दोज ट्रायंगल, म्हणजे जे दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत. हा रेशो इज इक्वल टू, हा रेशो इक्वल टू आहे कोणाशी? इक्वल टू आहे अगेन रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ. रेशो घेतला स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. कोणती आहे रे करस्पॉन्डिंग साइड? एबीच्या करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे? सॉरी ए बी च्या करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? पी क्यू. मग एकच करस्पॉन्डिंग साइड असते का? नाही सर, 2-3 असतात. बीसी ची करस्पॉन्डिंग साइड काय आहे?
BC ची करस्पॉन्डिंग साइड QR यांच्या स्क्वेअरशी. तिसरी साइड कोणती आहे? AC ची. AC ची करस्पॉन्डिंग साइड आहे PR यांच्या स्क्वेअरच्या रेशोशी हा इक्वल असतो काय? एरिया ऑफ दोज ट्रायंगल्स. टू ट्रायंगल्स. समजलं? कन्सेप्ट कळली तुम्हाला? एकदम सोपं आहे हे, याच्यामध्ये काही एवढं डिफिकल्ट नाहीये, खूप सोपं आहे हे थेरम समजण्यासाठी आपल्याला. ओके, चला मग हे तुम्हाला प्रूफ करायचंय. हे काय करायचंय? प्रूफ करायचंय. ओके, काय दिलेले? दोन ट्रायंगल सिमिलर आहे, हे गिवन मध्ये लिहून टाका. गिवन मध्ये काय लिहिणार? इथपर्यंत लिहिणार की टू ट्रायंगल्स आर सिमिलर. सो इथे लिहितो मी गिवन. कोणते दोन ट्रायंगल दिलेत आपल्याला? ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणखी काय दिले तुम्हाला? हाईट दिली आहे बघा, AD. हाईट आहे परपेंडिक्युलर आहे कोणाला? BC ला. BC ला. सांगायचं तात्पर्य काय? सांगायचं तात्पर्य काय सांगा मला जरा. काय म्हटलं मी? की ही AD परपेंडिक्युलर आहे BC ला, याचा अर्थ AD काय आहे? हाईट. सिमिलरली PS परपेंडिक्युलर आहे कोणाला? QR ला, याचा अर्थ PS काय आहे? हाईट. सो PS परपेंडिक्युलर टू कोणाला? QR ला. हे आपल्याला दिलेलं आहे. टू प्रूव्ह मध्ये आपण काय लिहिणार? हे जे मी आता लिहिलं ते काय लिहिणार तुम्ही? टू प्रूव्ह मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा इक्वल असेल या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असेल कोणाचा? रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. करस्पॉन्डिंग साइड कोणत्या आहेत? AB ची करस्पॉन्डिंग साइड आहे PQ बरोबर. BC ची करस्पॉन्डिंग साइड आहे QR यांच्या स्क्वेअरच्या रेशो सोबत. आणि तिसरी साइड आहे AC ची करस्पॉन्डिंग साइड आहे PR यांच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर हा एरिया काय असेल? इक्वल असेल. समजलं? हे आपल्याला करायचं होतं प्रूफ. आता आपण प्रूफला स्टार्ट करूया. चला मग प्रूफ घेऊया. आता आपण सगळ्यात पहिली कन्सेप्ट कोणती शिकलो होतो? एरिया ऑफ टू ट्रायंगल्स शिकलो होतो की नाही? येस ऑर नो? मग आपण लिहूया त्यांचा रेशो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बघा इथे जर 1/2 लिहिलं असतं तर ते कॅन्सल होऊन जाईल. येस ऑर नो? आपल्याला काय लिहावं लागेल? फक्त बेस आणि हाईट. सो ABC चा बेस कोणता आहे? ABC चा बेस कोणता आहे रे? BC मल्टिप्लाय बाय त्याची हाईट काय आहे? AD बरोबर. आता PQR चा बेस काय आहे? QR आणि त्याची हाईट काय आहे रे? PS. कारण फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा फॉर्म्युला काय? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो याचा 1/2 आणि याचा 1/2 तर कट होणार आहे. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन इथपर्यंत काही शंका आहे कोणाला? याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इथे हवं तर लिहा तुम्ही एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? एरियाज किंवा रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स लिहून टाकलं. ठीक आहे इथपर्यंत. आता आपल्याला मेन काय प्रूफ करायचं जरा बघा. AB चा स्क्वेअर पाहिजे आणि PQ चा स्क्वेअर पाहिजे. हा AB चा स्क्वेअर पाहिजे आणि हा PQ चा स्क्वेअर पाहिजे. ओके. आता याच्यासाठी मी एक ट्रिक खेळतो आणि मी दोन ट्रायंगल्स घेतो. बघा पहिला ट्रायंगल आहे ADB हा वाला ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल घेतो PSQ. ठीक आहे. हे दोन ट्रायंगल्स मला सिमिलर दाखवायचे आहेत. हे दोन ट्रायंगल्स मला काय करायचे? सिमिलर दाखवायचे. बघा पहिलेच आपण लिहिलंय की ABC सिमिलर आहे PQR ला. ABC सिमिलर आहे PQR ला. याचा अर्थ हा B अँगल आणि Q अँगल इक्वल आहे. येस करेक्ट. या ट्रायंगलचा B अँगल आणि या ट्रायंगलचा Q अँगल इक्वल आहे. पहिलाच अँगल मिळाला तुम्हाला. दुसरा अँगल बघा. दुसरा अँगल
हा 90 डिग्रीचा दिसतोय तुम्हाला ADB, बरोबर, आणि PSQ हा सुद्धा कितीचा आहे बघा. मग हा अँगल याला इक्वल आहे, हा अँगल याला इक्वल आहे. मग AA टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर झाले का? आणि बस हे ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतील बस एवढंच लिहायचंय, एवढं डोक्यामध्ये फिक्स ठेवा तुम्ही. ओके, सो घेऊया इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? ADB. अँड दुसरा ट्रायंगल कोणता आहे? PSQ. PSQ लिहा. मग अँगल बी, हा बी वाला अँगल लिहा पहिले. कसं लिहिणार? ABD. अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणाला रे? PQS ला. कोणाला? कारण काय दिलेलं आहे हे आपल्याला गिवन मध्ये दिले की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे अँगल सुद्धा इक्वल असतात. दुसरा मुद्दा लिहा बघा. ADB. अँगल ADB कॉन्ग्रुएंट आहे कोणाला रे? अँगल PSQ ला. कारण काय? बोथ 90 डिग्री. बोथ काय? मग बघा, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. सो AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हा वाला ट्रायंगल आणि हा वाला ट्रायंगल कसा झाला रे? सिमिलर झाला. मग लिहा देअरफॉर ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल PSQ बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे, चला AA टेस्ट नुसार दोन ट्रायंगल सिमिलर झाले, मग त्यांच्या साइड्स काय असतील? प्रपोर्शन मध्ये असतील. लिहा मग AD अपॉन PS. AD अपॉन PS इज इक्वल टू काय रे? DB अपॉन SQ इज इक्वल टू काय? AD अपॉन याला काय म्हणणार तुम्ही? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. येस, करेक्ट. येस और नो? चला, दोन ट्रायंगल्स आता काय झालेले आहेत? सिमिलर झालेले आहेत आणि त्यांच्या साइड सुद्धा काय आहेत? प्रपोर्शन मध्ये आहेत. ओके, AB अपॉन PQ. ठीक आहे, आता इकडे जरा लक्ष द्या. आपल्याला प्रूफ काय करायचंय? AB अपॉन PQ चा स्क्वेअर. काय प्रूफ करायचंय? स्क्वेअर. ठीक आहे, किंवा BC अपॉन QR चा स्क्वेअर. ठीक आहे, आता AD अपॉन PQ बघा. AD अपॉन PS, सॉरी, AD अपॉन PS इथे पण दिसतंय तुम्हाला. AD अपॉन PS हा कोणाच्या इक्वल आहे रे? DB अपॉन SQ च्या, बरोबर. येस और नो? येस. आणि तो पण कोणाच्या इक्वल आहे? AB अपॉन PQ च्या. कोणाच्या? याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे. AD अपॉन PS च्या ठिकाणी आपल्याला काय टाकावं लागेल जेणेकरून आपल्याला काय मिळायला पाहिजे? BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. ओके, बघा आता हा जो AD अपॉन PS आहे, हा AD अपॉन PS ला मी काढून टाकतो, कारण AD अपॉन PS कोणाच्या इक्वल आहे? AB अपॉन PQ च्या. हा AD अपॉन PS काढतो, त्याच्या ठिकाणी काय टाकतो मी? AB अपॉन PQ. बघा पुढे काय मिळेल? इथे लिहितो मी 2 आणि इथे लिहितो फ्रॉम 1 अँड 2. 1 काय इक्वेशन दिलेलं बघा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू व्हॉट? बंद कर जरा. इज इक्वल टू व्हॉट? काय दिलंय बघा? BC अपॉन QR. BC अपॉन QR याला मल्टिप्लाय करतो आणि हा जो AD अपॉन PS आहे, या AD अपॉन PS कोणाच्या इक्वल आहे? AB अपॉन PQ च्या. इथे काय लिहितो मी? AB अपॉन PQ. कारण द्या AB अपॉन PQ इक्वल आहे, AB अपॉन PQ इक्वल आहे कोणाच्या? AD अपॉन PS च्या. AD अपॉन
PS च्या. ओके, करेक्ट. पण इथे गिवन मध्ये काय दिलंय बघा आपल्याला, गिवन मध्ये काय दिले की हा AB अपॉन PQ कोणाच्या इक्वल आहे रे, बट लिहा हवं तर ट्रायंगल ABC सिमिलर टू PQR. ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स काय असतील रे, प्रपोर्शन मध्ये. सो लिहा AB अपॉन PQ इज इक्वल टू काय, BC अपॉन QR. येस ऑर नो. मग या AB अपॉन PQ च्या ठिकाणी मी BC अपॉन QR लिहू शकतो का, कारण हे दोन्ही इक्वल आहेत म्हणजे यांचा रेशो सेम असेल. मग AB अपॉन PQ काढा आणि त्याच्या ठिकाणी काय टाका, BC अपॉन QR. आणि बघा उत्तर मिळालं तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हा तुमचा BC अपॉन QR ॲज इट इज. ओके. आणि या AB अपॉन PQ साठी मी काय लिहितोय, BC अपॉन QR. मग BC इंटू BC काय होईल, BC स्क्वेअर. ओके. QR आणि QR इंटू QR काय होईल, स्क्वेअर. सो फायनली मला काय मिळालं, देअरफॉर फायनली मला काय मिळालं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. बट हे एकच साइड मिळाली आपल्याला बघा, हे मिळाले आणि हे मिळाले. मग सिमिलरली आपण हे सुद्धा प्रूफ करू शकतो. मग फक्त फायनली असं लिहायचं, काय लिहायचं, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. आपण काय प्रूव्ह करू शकतो, हे सगळं लिहा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हेन्स प्रूव्ह. प्रूव्ह झालं. समजलं हे थेरम. ओके. बघा परत एकदा सांगतो, काय करायचंय तुम्हाला, दाखवले काय की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या साइड्स काय आहेत, प्रपोर्शन मध्ये आहेत. ओके. हे आपल्याला प्रूफ करायचंय. सगळ्यात पहिले आपण दोन्ही ट्रायंगलचा काय घेतला, एरिया घेतला. एरिया काय, बेस इंटू हाईट. ओके. फक्त हा BC अपॉन QR ठेवायचा, त्याच्या जागी आपल्याला पाहिजे AD अपॉन PS. म्हणून मी हे दोन ट्रायंगल्स घेतले, त्यांना सिमिलर दाखवले, त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये दाखवल्या. या साइड प्रपोर्शन मध्ये दाखवल्यामुळे काय मिळालं मला, AD अपॉन PS. या AD अपॉन PS च्या ठिकाणी मी काय टाकलं, AB अपॉन PQ. ओके. पण हा AB अपॉन PQ कोणाच्या इक्वल आहे, BC अपॉन QR. मग AB अपॉन PQ च्या ठिकाणी काय टाकलं, BC अपॉन QR. सो BC इंटू BC स्क्वेअर, QR इंटू QR स्क्वेअर. आणि सिमिलरली फायनली असं लिहून टाकायचं की आम्ही हे सुद्धा प्रूफ करू शकतो. वी कॅन प्रूव्ह लाईक दिस. आणि शेवटी लिहायचं हेन्स प्रूव्ह. समजलं का. हा, हे थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. हे थेरम परीक्षेमध्ये विचारलं जातं. ओके. आणि ह्याच्यावरचे क्वेश्चन्स आन्सर तर खूप जास्त विचारतात. ओके. चला पटापट लिहून घ्या मग हे. ओके. ठीक आहे. आता या थेरमवर खूप सारे ऍप्लिकेशन्स आपल्याला विचारतात. आता मी काही तुम्हाला फिगर्स काढून देतो. आपल्याला फक्त हे अप्लाय करता येतं का ते बघा तेवढं. हे थेरम अप्लाय करता यायला पाहिजे आपल्याला. हे दोन ट्रायंगल्स आहेत आणि काय सांगितलंय, याचं नाव आहे DEF आणि याचं नाव आहे XYZ.
So DEF triangle DEF is similar to triangle XYZ. असं असेल तर हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असतील तर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, या थेरम नुसार आपल्याला काय लिहिता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल DEF डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल XYZ यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या रेशोच्या स्क्वेअरच्या इतका असतो. ठीक आहे, पहिले स्क्वेअर लिहून घ्यायचं करस्पॉन्डिंग साइड, किंवा पहिले करस्पॉन्डिंग साइड्स लिहून घ्या. करस्पॉन्डिंग साइड काय तुम्हाला माहिती, DE अपॉन XY इक्वल टू EF अपॉन YZ इज इक्वल टू काय लिहिता येईल, DF अपॉन XZ आणि यांचा काय करून टाका, स्क्वेअर करून टाका. सिंपल. ओके, यांचा काय करायचं आहे, स्क्वेअर करा. सिंपल, दॅट्स इट. मग आता काय केलेलं असेल तुम्हाला, ही साइड दिलेली असेल 4, ही दिलेली असेल 8, ही दिलेली असेल 5 आणि सांगतील की ही साइड काढून दाखव. ओके, सो या व्हॅल्यूज आपण टाकून आपल्याला ते काढता येईल. आणि शिवाय तुम्हाला काय दिलेलं असेल, एरिया दिलेला असेल. या ट्रायंगलचा एरिया 112 आहे, या स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि याचा एरिया आहे 98 स्क्वेअर सेंटीमीटर. तर ही साइड काढा असं तुम्हाला प्रश्न आहे. सो या व्हॅल्यूज याच्यामध्ये आपण टाकूया आणि काय करू, आन्सर्स काढता येईल. ओके, फक्त थेरम तुम्हाला व्यवस्थित बघता यायला पाहिजे. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले तुम्हाला काय बघायचंय की तुम्हाला दोन ट्रायंगल्स डायरेक्टली काय दिलेले असतील, सिमिलर दिलेली असतील, डायरेक्ट सिमिलर दिलेले असतील. बघा, हा पॉइंट तुम्हाला फक्त चेक करायचा की सिमिलर दिलेलं आहे का. जर सिमिलर असेल तर एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्सचा थेरम वापरा. जर सिमिलर दिलेलं नसेल तर चॅप्टरचं सगळ्यात पहिलं थेरम एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हे थेरम वापरा. समजलं का सगळ्यांना एव्हरीवन? चला पटकन हे लिहून घ्या. हे काही लिहू नका, हे लिहायची गरज नाही. ओके, चला आता जाऊया आपण प्रॅक्टिस सेट कडे. लास्ट प्रॅक्टिस सेट ऑफ चॅप्टरचा आपला आता शेवटचा प्रॅक्टिस सेट. ओके, पहिलं काय म्हटलं बघा, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. ओके, काय दिलेलं आहे तुम्हाला, रेशो दिलेला आहे. काय दिलेला आहे, ठीक आहे. आता इथे आणखी एक महत्वाचं काय की रेशो हा शब्द दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. स्पष्ट सिमिलर ट्रायंगल असं लिहिलेलं आहे का बघा. सिमिलर ट्रायंगल हा शब्द आहे का इथे, येस, सिमिलर ट्रायंगल आहे. म्हणजे आपण कोणतं थेरम वापरणार, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ओके, तो इथे गिवन मध्ये लिहा, गिवन मध्ये, किंवा दोन ट्रायंगल्स काढा तरी पण चालतील. दोन ट्रायंगल्स काढूनच घ्या. चला, हा एक ट्रायंगल दाखवा जरासा मोठा आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा दुसरा ट्रायंगल छोटा दाखवा. याला नाव द्या ABC, याला नाव द्या PQR. ओके, चला मग आता लिहूया काय काय दिले तुम्हाला. साइडचा रेशो दिलाय, मग कोणतीही एक साइड घ्या. AB ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे, AB अपॉन PQ. दुसरी साइड कोणती आहे, BC अपॉन QR. आणि तिसरी साइड कोणती आहे, AC अपॉन PR. ओके, आणि यांचा रेशो किती दिलाय तुम्हाला, 3/5. हे लिहायच्या अगोदर एक लिहायला पाहिजे होतं आपण, काय, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे दिलंय की दोन ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. ओके, सो टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला,
बघा काय फाइंड आउट करायचं, फाइंड द रेशो ऑफ देअर एरिया. तो रेशो काढायचा आहे. रेशो म्हणजे काय, भागाकार. रेशो म्हणजे काय, भागाकार. आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सिमिलरली डिरेक्टली थेरमचं नाव लिहा या ठिकाणी. थेरमचं नाव लिहा, सोल्युशन बाय theorem of areas of similar triangles. ओके, मग लिहा ट्रायंगल कोणता दिलाय तुम्हाला, ट्रायंगल ए, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू कोणती एक साइड घ्या, ए बी अपॉन पी क्यू घेतली तरी चालेल. सगळ्यात साइड घ्यायला पाहिजे का, नाही. तो आपण घेऊया ए बी अपॉन पी क्यू आणि यांचा काय करायचा असतो रे, स्क्वेअर. हे सांगतो कोण, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ए बी अपॉन पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू किती दिले तुम्हाला बघा, ए बी अपॉन पी क्यू इक्वल आहे कोणाच्या, 3/5 च्या. सो इथे लिहा 3/5 आणि याचा काय, स्क्वेअर. याचा काय करायचा, स्क्वेअर. सो स्क्वेअर करा, 3 चा स्क्वेअर किती आणि 5 चा स्क्वेअर किती, 25. ते लेफ्ट हँड साइडला काय होतं ते लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आणि याला ब्रॅकेट करून टाक. दॅट्स इट, फायनल आन्सर. काय अवघड आहे याच्यामध्ये, काही आहे डिफिकल्ट, एकदम सोपं आहे. बघा या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. बघा 3 टॉपिक्स आहेत, या 3 टॉपिक हॉट टॉपिक आहेत या चॅप्टर मधले. पहिलं अँगल बायसेक्टर थेरम, सॉरी सगळ्यात पहिले बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमच्या ऍप्लिकेशन्स वर खूप प्रश्न येतात. त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम, तिसरा आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आणि हा चौथा टॉपिक एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, या 4 टॉपिक्स वर खूप जास्त प्रश्न येतात आणि म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेले, की क्लिअरली इथे म्हटलंय का ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे पीक्यूआर ला, आहे का सिमिलर दोन्ही. ओके, हे दोन्ही सिमिलर आहेत. आता एबी एस टू पी क्यू म्हणजे रेशो दिलाय तुम्हाला, एबी एस टू पी क्यू म्हणजे काय, एबी एस टू पी क्यू म्हणजे काय, एबी डिवायडेड बाय पी क्यू आहे. हे किती दिलंय तुम्हाला, 2:3 म्हणजे काय, 2/3. याचा अर्थ डिवायडेड बायच होतो हा, हे पण लक्षात ठेवा. सो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दिले डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. सो काय येईल रे बघा, एबीचा जर स्क्वेअर आहे तर इथे काय येईल, पीक्यूचा स्क्वेअर. सो पीक्यू स्क्वेअर. सो एबी अपॉन पीक्यू काय, 2:3. मग 2 चा स्क्वेअर 3 चा पण स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती होतो, 3 चा स्क्वेअर किती होतो. सो 4/9 इज द आन्सर, फायनल आन्सर. ओके, बघा सोपं आहे. 1-1, 2-2 मार्काला येतात हे क्वेश्चन्स, खूप इम्पॉर्टंट आहे. चला पटकन लिहून घ्या मग. ओके, आता हा क्वेश्चन आहे थर्ड वाला क्वेश्चन. ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे कोणाला, पीक्यूआर ला. आता याचा एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसीचा एरिया किती आहे, 80 आणि पीक्यूआरचा एरिया किती, 125. ओके, तो आपल्याला माहिती आहे काय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील, बघा क्लिअर दिलेले आहे की ते 2 ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत, तर त्यांच्या साइडचा काय घ्यायचा, एरिया घ्यायचा, सॉरी साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात, त्या प्रपोर्शन वाल्या साइड्स लिहा आणि त्याचा काय करा, स्क्वेअर करा. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती दिलंय तुम्हाला, 80 आणि पीक्यूआर किती दिलंय, 125. इथं लिहा एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर, बरोबर. आता हे डिवायडेशन करा, कशाने भाग जाईल, पाय ने भाग द्या. 80 डिवायडेड बाय 5, 5 1 जा 8 मधनं 5 गेले 3, वरून घेतला 0, 5 6 जा 30, 0 0. आन्सर काय आलं इथे 16. आणि याला 25 ला 125 ला 5 ने भाग द्या, 125 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 2 जा 10, उरले 2, वरून घेतले 5, 5 5 जा 25. काय आलं आन्सर इथे
25. ओके, सो बघा इथे काय लिहायचं होतं तुम्हाला, पी क्यू आर. ओके, आता इथे एबी अपॉन पी क्यू मी लिहितो, एबी अपॉन पी क्यू आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकतो. का, एबीचा पण स्क्वेअर आहे, पी क्यूचा पण स्क्वेअर आहे. मग आता ह्या दोघांना ब्रॅकेटमध्ये घेतला, ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचा अर्थ काय, तो एबीचा पण स्क्वेअर आहे आणि पी क्यूचा पण स्क्वेअर आहे. इथे काय राहिलंय आपलं 16/25. आता हे मी व्यवस्थित लिहितो, कसं रे, एबी अपॉन पी क्यू याचा स्क्वेअर इज इक्वल टू 16 कोणाचा स्क्वेअर आहे, 4चा, आणि 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा. ओके, सो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड, दोन्ही साइड्सला काय घेतो मी, स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट काय होतील, कॅन्सल. मग काय राहिलं फायनली तुमचं, एबी अपॉन पी क्यू. एबी ची व्हॅल्यू किती आली मग, 4, आणि पी क्यू ची व्हॅल्यू किती आली, 5. तर इथे लिहायचं तुम्हाला 4/. ओके, असं सोपा क्वेश्चन होता, एवढं काही डिफिकल्ट नाहीये. प्रॅक्टिस करा थोडस. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता सगळे क्वेश्चन बघा या पद्धतीने तुमचे सोपे सोपे. क्लिअरली सगळ्यात पहिलं इन्स्ट्रक्शन आहे की दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर आहेत. ओके, सो जे जे दिले ते आपण लिहूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला गिवन मध्ये काय दिले, की ट्रायंगल एल एम एन इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. पुढे जे दिले ते पण लिहूया. देअरफॉर 9 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. ओके, आता सिमिलर ट्रायंगल्स आहेत, दोन ट्रायंगल्स काय दिलेले तुम्हाला, सिमिलर दिलेले. सो तुमच्या डोक्यामध्ये लगेच यायला पाहिजे की जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्या ट्रायंगलचा पीक्यूआर आहे ना, तर त्या ट्रायंगलचा आपल्याला काय घ्यायचा आहे, रेशो. काय घ्यायचा आहे त्यांचा, रेशो. मग बघा, हा इकडे मल्टिप्लाय एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट, इकडे मल्टिप्लाय, या ठिकाणी येताना काय होईल रे, इकडे येताना डिवाइड होईल. काय होईल, डिवाइड. मग इथे काय राहिलं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हा इकडे मल्टिप्लाय होता एरिया, इकडे येताना काय होईल, डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. सर हा इकडे 9 पण होता मल्टिप्लाय, याला इकडे पाठवून द्या. 9 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल, डिवायडेड बाय 9, आणि हा तुमचा ऍक्च्युअली असलेला 16. येस ऑर नो, येस. हे तुम्ही करून घेतलं अगोदर. आता त्यांचं काय म्हणणं आहे की फाइंड एम एन. काय फाइंड आउट करा, एम एन. जर तुम्हाला काय दिलंय, क्यू आर दिलेला आहे. ओके, नाउ क्यू आर इज इक्वल टू किती दिलंय, 20. ओके, टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय आपल्याला, काय फाइंड आउट करायचंय, एम एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता क्यू आर बघा आणि एम एन बघा कुठे आहे, हा तुमचा क्यू आर आणि हा तुमचा एम एन, म्हणजे त्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत का, करस्पॉन्डिंग साइड्स आहेत का. तो सिंपली आता सोल्युशन घ्या, डायरेक्ट सोल्युशन लिहा, बाय थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय सांगता थेरम, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. कोणते दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल पी क्यू आर डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. हा रेशो इक्वल असतो कोणाच्या, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. मग कोणत्या करस्पॉन्डिंग साइड घ्यायच्यात आता आपल्याला, क्यू आर आणि एम एन. ओके, घेतल्या साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या. आता पुढचा महत्वाचा भाग तो म्हणजे काय, की ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला त्या त्या व्हॅल्यू टाकून द्या. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन यांची व्हॅल्यू काय आली आहे रे, 16/9. सो याच्यासाठी मी काय लिहू शकतो, 16/9. येस ऑर नो, इथेच लिहितो बघा, 16/9 इक्वल टू क्यू आर ची व्हॅल्यू किती दिली आहे, 20. क्यू आर चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे काय करणार, 20 चा स्क्वेअर आणि एम एन चा स्क्वेअर. एम एन ची तर व्हॅल्यूज काढायची. समजलं का, काय करतो मी आता, क्रॉस मल्टिप्लाय. ओके, सो 16 मल्टिप्लाय बाय एम एन स्क्वेअर इज इक्वल टू 20 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 9. 20 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 9. हा 16 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल,
देअरफॉर mn स्क्वेअर इज इक्वल टू 20चा स्क्वेअर म्हणजे 20 मल्टिप्लाय बाय 20 लिहितो. असं करत नका बसू 20 मल्टिप्लाय बाय 20 आणि मग 400 असं इकडेच कट कट करून टाकायचं त्याला. 20चा स्क्वेअर म्हणजे काय 20 मल्टिप्लाय बाय 20 आणि हा 9 डिवायडेड बाय हा 16 मल्टिप्लाय इकडे येताना काय झाला डिवायडेड बाय 16. आता 20 आणि 16 कोणाच्या टेबलमध्ये येत रे 4 1 जा 4 4 4 जा 16 4 5 जा 20. ओके या 4 ने या 20 ला भाग जाईल 4 1 जा 4 4 5 जा 20. ओके सो काय राहिलं बघा mn चा स्क्वेअर इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 9. आता बघा 5 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे काय रे 5 चा स्क्वेअर 25 नका करत बसू 5 चा स्क्वेअर कारण हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कट होणार आहे बरोबर. 5 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे काय चला तुम्हाला तसं पाहिजे तर तसं घ्या 25 आणि हा मल्टिप्लाय बाय 9. ओके सो mn स्क्वेअर 25 कोणाचा स्क्वेअर आहे रे मल्टिप्लाय बाय 9 कोणाचा स्क्वेअर आहे. आता मी काय करतो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स दोन्ही साइड्सला काय घ्या स्क्वेअर रूट घ्या सो दॅट काय होईल स्क्वेअर रूट मध्ये mn स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 5 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर सो दॅट काय होईल स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल काय राहिलं mn इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 3 सो 5 3 चा किती झालं 15 युनिट्स. ओके काय डिफिकल्ट आहे हे फक्त थोडस अदला बदल करायचे तुम्हाला. हा याला इकडेच राहू द्या याला इकडे शिफ्ट करा हा 9 इकडे मल्टिप्लाय याला इकडे शिफ्ट करा. ओके चला लिहा